नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की मी वंचितांना सत्तेमध्ये घेऊन जाईल आणि त्यासाठी मी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष काढला. या ठिकाणी जे आहे वंचित घटकातील जेही लोक असतील त्यांना सत्तेत बसविण्यासाठी मी काहीही करू शकतो. आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शब्द आता खरा होताना दिसत आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे 24 ते 25 नगरसेवक निवडून आलेले असताना देखील महाराष्ट्रामधील जवळपास 3 महानगरपालिकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सत्तेत बसणार आहे किंवा सत्तेत सामील होणार आहे. तर ते कसं शक्य झालंय आणि बाळासाहेब आंबेडकरांनी असा कोणता पॅटर्न लावला की ज्यामुळे त्यांना सत्तेत बसणं शक्य झालं. आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप हा असणारा त्याला देखील मोठा दणका बसलेला आहे. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास म्हणजे त्याच्या हातातोंडाशी आलेल्या 3 महानगरपालिका वंचित बहुजन आघाडीने काढून घेतल्यात. तर त्या कशा, आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची जेव्हा स्थापना केली होती तेव्हाच बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा पक्ष जो आहे या ठिकाणी असणाऱ्या गोरगरीब जनतेला मला सत्तेमध्ये बसवायचं आहे. आजपर्यंत प्रस्थापितांनी ज्या लोकांना सत्तेपासून बाजूला ठेवलं त्या सर्वांना मला सत्तेमध्ये आणायचे आणि त्यासाठी हा पक्ष स्थापन केलेला आहे आणि त्यामुळे याचं नाव वंचित बहुजन आघाडी आहे. तर सर्वात अगोदर बाळासाहेबांनी ज्या अकोला महानगरपालिकेमध्ये फक्त 5 नगरसेवक निवडून आलेले असताना देखील त्या ठिकाणी भाजपच्या 38 नगरसेवक असताना देखील त्यांना सत्तेपासून दूर ठेवलंय. तर ते कसं मित्रांनो, या ठिकाणी जे आहे काँग्रेसचे 21, शिवसेना उभाटा गटाचे 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3, वंचितचे 5, एमआयएमचे 3 आणि त्याचसोबत शहर विकास आघाडीचा 1 आणि अपक्ष 1 असे त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि त्यामुळे या सर्वांना सोबत घेत त्या ठिकाणी जवळपास 45 मिनिट त्या ठिकाणी बाळासाहेबांनी बैठक केली आणि या सर्वांना सोबत घेत त्या ठिकाणी जे आहे बाळासाहेब आंबेडकर अकोला महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करत आहे. या ठिकाणी कमी जागा निवडून आलेल्या असताना देखील बाळासाहेबांनी या ठिकाणी मस्त गेम बसवत त्या ठिकाणी ही जी महानगरपालिका आहे वंचितच्या ताब्यात घेण्याचं डाव रचला आणि तो सक्सेसफुल करताना देखील दिसत आहे. कारण या ठिकाणी जे आहे स्पष्ट बहुमत जे आहे भाजपकडे देखील नाहीये आणि इतर कोणाकडे देखील नाहीये. आणि भाजप सोबत युती करायला या ठिकाणी फक्त शिंदे सेना तयार आहे, बाकी कोणी नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे वंचित बहुजन आघाडीने डाव टाकला, बाळासाहेबांनी डाव टाकला आणि अकोला महानगरपालिका पुन्हा एकदा ते आपल्या ताब्यात घेताना दिसत आहेत. यानंतर दुसरी महानगरपालिका आहे उल्हासनगर महानगरपालिका. या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी 40चा आकडा गाठणे आवश्यक आहे. परंतु या ठिकाणी भाजपकडे फक्त 37 जागा आहेत तर शिंदे सेनेकडे 36. आणि याच ठिकाणी बाळासाहेबांनी मोठा डाव रचला. या ठिकाणी बाळासाहेबांच्या 2 जागा निवडून आलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी जे मोठा गेम केला आणि त्यांनी थेट शिंदे सेनेसोबत जाण्याचं ठरविलं. आणि शिंदे सेनेसोबत जात त्यासोबत त्यांनी 2 अपक्षांना देखील आपल्या सोबत घेतला आणि या ठिकाणी शिंदे सेनेच्या जवळपास 40चा आकडा गाठण्यासाठी त्यांनी मदत केली. आणि त्या ठिकाणी शिंदे सेनेसोबत जे आहे बाळासाहेब आंबेडकर थेट उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये देखील सत्तेत बसणार आहे. म्हणजे या ठिकाणी भाजपकडे 37 जागा म्हणजे सर्वात जास्त जागा निवडून येऊन देखील बाळासाहेबांनी या ठिकाणी त्यांना मोठा दणका देत त्यांना मागे पाडलेला आहे किंवा त्या ठिकाणी त्यांच्या हातातोंडाशी आलेली उल्हासनगर महानगरपालिका काढून घेतलेली आहे. तर मित्रांनो, यानंतर येते लातूर महानगरपालिका. या ठिकाणी तर बाळासाहेबांनी जे आहे काँग्रेस सोबत युती केली, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस सोबत लढले आणि या ठिकाणी त्यांनी चांगले उमेदवार देखील निवडून आणले. आणि या ठिकाणी लातूर महानगरपालिकेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकणार आहे आणि ही महानगरपालिका देखील वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात येणार आहे. तर अशा प्रकारे बाळासाहेबांनी जे आहे लातूर, उल्हासनगर आणि अकोला 3 महानगरपालिकांमध्ये वंचितांची सत्ता आणलेली आहे. तर याबाबत तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.